हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा लाईफस्टाईल। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ द्यात आणि मस्त जाऊ द्यात। आज आपण बोलणार आहोत अशा एका लेडीजबद्दल ज्या लेडीजकडनं हे सगळं करण्याची अपेक्षा नव्हती, हे सगळं अशी वागल ती ही अपेक्षा नव्हती। इमॅजिन काहीतरी वेगळंच केलं होतं आणि इमॅजिन काहीतरी रिअलमध्ये काहीतरी वेगळंच झालेलं आहे। तर आज आपण बोलतोय मोहिनी हजारेबद्दल। तर मी तुझ्याबद्दल बोलतीये कारण हे बोललं गेलं पाहिजे म्हणून मी बोलतीये, एका लेडीजबद्दल आवाज उठवला पाहिजे म्हणून मी बोलतीये। तर ही एक टिकटॉकला मला हिची एक व्हिडिओ दिसला की एका दुकानामध्ये गणेश म्हणजे तिचे जे आत्ताचे दुसरे मिस्टर आहेत ते गणेश आणि ते एका दुकानामध्ये काहीतरी होते, छोटंसं त्यांचं काहीतरी खरेदी चालली होती आणि तिकडे तिने व्हिडिओ टाकलेला आणि तिने खाली मेन्शन कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की हे माझे दुसरे पती आहेत ज्यांनी मला माझ्या मुलीसोबत ॲक्सेप्ट केलेलं आहे। ठीक आहे, त्यावेळेस तिला फॉलो केली आणि तिचा पुढचा व्हिडिओ आला की साखरपुड्यामध्येच तिचं लग्न झालं आणि तिचा नवरा तिला साखरपुड्यामध्येच लग्न करून तिला आणि म्हणजे तिची जी छोटी मुलगी 8 वर्षाची स्वरा होती त्यावेळेस तो तिला घेऊन गेला। तर तिचं पहिलं लग्न पण झालं होतं, तिचं दुसरं लग्न झालं आणि ती आता सिंगलच आहे का तर ते पुढं आपण पाहूयात। पहिलं जे झालं होतं तिचं लग्न तर तिथे तिला खूप तिचे मिस्टर दारू प्यायचे आणि तिला मारहाण हे सगळे प्रकार चालायचे, त्याच्यामुळे तिने कंटाळून तिने डिवोर्स घेतला आणि तिची ती एकटी मुलगीचा सांभाळ करत होती। सिंगल मदर बनून तिने खूप छान मुलगी वाढवत होती, कष्ट करत करत ती मुलगी वाढवत होती। त्याच्यानंतर गणेशची एंट्री तिच्या आयुष्यामध्ये झाली आणि गणेशची एंट्री झाल्यानंतर त्यांनी सगळं ॲक्सेप्ट केलं। हिला पण छान वाटलं की हा माझ्या मुलीसहित मला ॲक्सेप्ट करतोय म्हणून। पण मोहिनीताई, मी तुला सगळ्यात पहिल्यांदा हे वाक्य सांगते, ज्यावेळेस गणेशजींना मी टिकटॉकला तुमची ती एका दुकानामधली छोटी एक व्हिडिओ होती, त्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा ज्यावेळेस गणेशला पाहिलं होतं त्यावेळेस मला वाटलं होतं हाही माणूस चांगला नाही आहे, पण कदाचित दिसण्यामुळं हा असा दिसत असेल, कदाचित तो माणूस म्हणून चांगला असेल। पण तिथेही तू फसलीस, तिथेही ती फसली। तिने दुसरं लग्न केलं, दुसरं लग्न झालं त्यांचं, ते छान सुखी संसार छान त्यांचा चालू होता। तिचे खूप छान व्हिडिओज वगैरे यायचे, काही व्हिडिओज कळून यायचे की फेक आहेत की ही ॲक्टिंग करते, माझं सगळं चांगलं चालू आहे म्हणून। का तर पहिला नवरा किंवा पहिल्या नवऱ्याच्या घरचे पण बघत असणार आहेत आणि मग हिला कुठंतरी गालबोट लागलं असतं की ही लेडीज आहे, हिच्यातच काहीतरी वाईटपणा असेल म्हणून ती ॲक्टिंग करून का होईना ती छान चाललंय हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत होती। नंतर ती प्रेग्नेंट राहिली, तिचा डिलिव्हरीचा पिरियड चालू झाला, तिचे ते 9 मंथ तिने दाखवले, ती छान घालवले तिने। तिथे पण ती स्वतः सगळं झगडत होती, तिला यूट्यूबकडनं जी काही कमाई मिळत होती त्याच्यावरती करत होती, स्वराचा उदरनिर्वाह तिचा त्याच्यावरच चालला होता, घरातलंही तीच मॅनेज करत होती, हे अगदी कळत होतं तिच्या व्हिडिओमार्फत। पण कधी मी बोलले नाही, कधी मी कमेंट केली नाही, पण हे कळून यायचं। तिला बरेच जण वाईट कमेंट करायचे, बरेच जण अजून काय बोलत होते। सो हे राहिले एका बाजूला। त्याच्यानंतर तिचा तो डिलिव्हरी पिरियड चालू झाला, तिचं नशीब पण इतकं वाईट आहे ना की त्या जितक्या मार्गामधनं ती सरळ चालायचा प्रयत्न करते तितक्या मार्गातनं ती पुन्हा मागे जाते असं होतंय तिचं सगळं। तर हे झाल्यानंतर ती पूर्ण मागे जात होती। डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये पण तिला भरपूर त्रास झाला। ज्या वेळेस तिची डिलिव्हरी व्हायची तिच्या सेकंड बेबीच्या टायमिंगला, ज्या टायमिंगला तिची डिलिव्हरी होणार होती त्या टायमिंगला तिला समजलं की तिच्या पोटामध्ये मोठी अशी गाठ आहे। ती गाठ आणि ती गाठचं पण ऑपरेशन तिला करायला सांगितलं। जशी तिने इन्फॉर्मेशन आम्हाला दिली आहे त्या थ्रू मी बोलते तुम्हाला हे सगळं। त्या गाठीचं पण ऑपरेशन करायचं होतं, प्लस तिचं सीझर सांगितलेलं आणि ह्याच्यातनं एक होतं की एक तर बाळ वाचू शकतं किंवा आई वाचू शकते। ह्या क्रिटिकल कंडिशनमध्ये तिच्याकडे पैसे हा प्रकार नव्हता। नवरा डिलिव्हरीला जास्तपर्यंत बिल भरेपर्यंत नवरा सांगत होता की आम्ही हे करतोय म्हणून काय, हां मी पैसे घेऊन येतोय, उद्या सकाळी पैसे मिळणार आहे, मी आत्ताच पैसे आणायलाच चाललो आहे, तेच चालू आहे। शेवटी तिने एक यूट्यूबला इंस्टाग्रामला पोस्ट टाकली की मला मदतीची गरज आहे म्हणून। भरपूर लाखोनी खर्च झाला तिचा त्या पिरियडमध्ये, जेव्हा हिच्याकडे काहीच पैसे नव्हते आणि तिला सगळ्या यूट्यूबच्या सबस्क्रायबर, तिला इंस्टाग्रामचे तिचे फॉलोअर्स जे कोण खूप चांगले आहेत तिच्या बाबतीत खरंच, त्यांनी सगळ्यांनी तिला मदत केली आणि तिने तिथं बिल वगैरे भरलं हॉस्पिटलचं। त्याच्यानंतर डिलिव्हरी करून ती घरी आली। डिलिव्हरीनंतर पण तिने लगेच काम चालू केलं, खूप जास्त दिवस आराम वगैरे काही ती घेत बसली नाही, तिने लगेच काम चालू केलं। का तर जितक्या लोकांनी आपल्याला पैसे पाठवले तेवढ्यांचे परत फेडायचे म्हणून हिने हे पैसे सगळ्यांचे परत फेडून टाकले।
तू इतकी ग्रेट आहेस ना की तुझ्यात एवढी ताकद कुठून आली आहे मला माहिती नाही. आमच्या सर पूर्ण माझ्या फॅमिलीचं, माझ्या आई बहिणी मन लावून तुझे व्हिडिओ बघतात, मी तुला सांगते आहे. आणि खूप तुझ्याकडनं शिकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर एक स्वरा आणि स्वराज तिच्या 2 मुलांचं नाव आहे. त्याच्यानंतर ती थोडी पुढे गेली आणि एक दिवस तिचा अचानक व्हिडिओ आला की तिच्या नवऱ्याने तिला खूप मारलं. तिचा डोळा काळा झाला होता, तिचं अंग वगैरे सुजलं होतं. तिने ते सगळं दाखवलं आणि तिने ते सगळं दाखवून तिने आम्हाला सगळं त्यावेळेस सांगितलं. म्हणजे त्यावेळेस तिने पहिला व्हिडिओ टाकला की इथनं जे मागचा प्रवास होता तो सगळा खोटा चालू होता. गणेशजी पण दारू पितात, गणेश पण मला मारतो, गणेश पण मला हे करतो. त्याच्यानंतर तिने फायनल डिसिजन घेतला की डिवोर्स मी आता ह्याच्यापाशी राहणार नाही आहे म्हणून. ती त्याच्यापासून तिथनं बाहेर पडली आणि तिच्याच माहेरची जी जागा आहे, बैठकघर होतं, त्याच्यावर तिने दुसरा मजला लोन काढून चढवला की मला इथे राहायला जागा मिळेल, हे मी माझं घर बांधते. त्याचप्रमाणे तिने घर स्वतःचं बांधून तिथं की एक भाडं भरायचं नाही म्हणून तिने त्या घरासाठी डोकं दिलं. पण तिथं पण सगळं उलटच झालं, कारण शेवटी भाऊ आहे आणि भाऊजाई आहे, सापाची जाते उलटणारच. आणि ते तिच्यावर उलटले. तिने ते घर बांधलं, तिने तिच्या भावाचं पण ती घर चालवत होती, ती स्वतःचं पण घर चालवत होती, ती सगळं करत होती. एवढं सगळं करून पण शेवटी किती झालं तरी सापासारखी जात त्यांची उलटी असते, आपण त्यांच्यासाठी किती केलं तरी. आणि ही बहीणच ठरली, ही ननंदच ठरली आणि आत्ता भावाने तिला घराच्या बाहेर काढले. मिस्टरांसंग डिवोर्सच्या केस चालू असताना नवरा एका हाफ मर्डरच्या केसमध्ये आतमध्ये गेला आणि तिने तिथे पण भरपूर पैसे लावून तिथनं त्याला बाहेर काढलं. बरं, ही एकच काम करत नाही की ती यूट्यूब आहे, की यूट्यूब करत नाही, ती यूट्यूब करते, ती इंस्टाग्राम करते, ती प्रमोशन्स घेते, ती बाहेर जाते. आणि आत्ता लेटेस्ट तिचा एक 8 दिवसामागचा व्हिडिओ आहे की समोरचं कोणतं तरी घर साफ करून द्यायचं होतं आणि मग कोणातरी दुसऱ्या बाईला कशाला लावायचं, तर ते पैसे मलाच द्या कारण मला पैशाची गरज आहे म्हणून तिने जाऊन ते सगळं घर स्वच्छ करून दिलं. तुझ्याबद्दल अतिशय काही कौतुक वाटतं, कारण तुझ्याकडनं हे सगळं करण्याची अपेक्षा नव्हती. कारण महिलांना मुळातच मागे खेचलं जातं, त्याच्यामुळं पुढे बोलायला आपल्याला हेच नाही. त्याच्यामुळे तुला पण तसंच कमी लेखलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही पण कुठेतरी होतो की त्यावेळेस आम्हाला वाटायचं की हिच्यात पण काहीतरी फॉल्ट असेल, हिच्या बाबतीतच का असं होतं, हिच्या बाबतीत का असं होतं. आज तिची मुलगी तिने सैनिकी स्कूलला टाकली, 2 लाख रुपये. जिथं मी माझ्या मुलीची चौकशी केली होती की मी माझ्या मुलाला ऑलरेडी टाकलेलं आहे हॉस्टेलला आणि माझ्या मुलीला पण तिच्या वडिलांचं म्हणणं होतं की हिला पण आपण टाकायची का. तर मी चौकशी करत होते, मोहिनीताई जिथं तुझी मुलगी शिकते त्या शाळेमध्ये मी चौकशी केली होती. त्यांनी मला 2 लाख फी सांगितली, 50,000 डाऊन पेमेंट सांगितलं. पण एवढी आपली आत्ता ऐपत नाही आहे आपली एवढी, म्हणून आम्ही पाऊल मागे घेतलं. आणि 3 ते 4 दिवसानंतर मोहिनीताई तुझा व्हिडिओ आला आणि तू त्या शाळेमध्ये मला दिसलीस उभी, जिथे माझी शुभ्रा शाळेमध्ये मला टाकायची होती. आणि तू स्वराला तिथे टाकलेली, ती स्वराची पर्सनॅलिटी बघून आणि तुझं हे सगळं कर्तव्य बघून. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटलं सांगू का त्यातलं तुझ्याबद्दल, की तू म्हणालीस की एका फोनवर तुझी एक मैत्रीण तिथं 80,000 रुपये घेऊन हजर झाली. म्हणजे 80,000 हे जोक नाही आहे की कोणीतरी कोणासाठी तरी करणं. तू पण तिच्यासाठी काहीतरी करत असेल, सो म्हणून मी तुझ्यासाठी एवढं केलं. पण हे खूप भारी होतं की एक गडी माणूससुद्धा एका फोनवर 80,000 नाही ॲडजस्ट करू शकत, जे तू करतेस. आणि तुला आहे ना हॅट्सऑफ अक्षरशः, की तू हे एवढं सगळं करतीस, एवढं सगळं तू मॅनेज करतीस. आणि आत्ता ही एवढ्या सगळ्या लढाया करून आत्ता ही पुण्यात स्थायिक झाली, कारण तिकडे भावाचा त्रास नको, नवऱ्याचा त्रास नको, कोणाचा त्रास नको म्हणून ती तिची मुलं घेऊन पूर्ण बाजूला आली आणि ती छान आता तिचं सिंगल मदर ती जगते. तर तुझ्याबद्दल खरंच कौतुक वाटतं आणि तुझ्याबद्दल बोलेल तितकं कमी आहे. पण तुझी साथ पण आम्हाला असू देत आणि माझं प्रेम तुझ्यावर प्रचंड आहे. आपण योग आला तर कधीतरी आपण दोघी भेटूया आणि ज्या दिवशी तू मला दिसशील ना त्या दिवशी माझ्या डोळ्यातले अश्रू थांबणार नाही आहेत, कारण खरंच तू ग्रेट आहेस, ग्रेट. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत घेते रजा, बाय बाय.